नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रातील घडलेल्या घटनेत शहा कनेक्शन समोर येतेच. शिवसेना नेते संजय राऊतांची अमित शहा यांच्यावर टीका. देशाची आर्थिक स्थिती अतिशय गंभीर. राऊतांकडून दरवाढीबाबत चिंता व्यक्त. आमदार भाजपाचा सत्कारासाठी मवियाचे नेते आमदार विवेक कोल्हे यांचा राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा. पक्ष जरी तुमचा तरी माणूस आमचा. कोल्हेंकडून जोरदार टोलेबाजी. परिषदेच्या 17 जागा आम्ही महायुती म्हणून लढवू. मंत्री उदय सामंत यांची माहिती. शिवसेनेच्या मतदारांची संख्या जास्त. अंतिम निर्णय शिंदे साहेब घेतील. सामंतांकडून स्पष्ट. छत्रपती संभाजीनगर जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 22 उमेदवारांनी घेतले 38 उमेदवारी अर्ज. शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी 4 उमेदवारी अर्ज घेतले. कल्याण पश्चिमेतील सर्वोदय सृष्टी सागर कॉम्प्लेक्समध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीला मनाई. KDMC कडून मनाई केली जात असल्याचा नागरिकांचा आरोप. परिसरात तणावाचं वातावरण निर्माण. बीडच्या चिंचाळामध्ये शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्याचा 20 क्विंटल कापूस जळून खाक. भाववाढीच्या आशेनं साठवलेला कापूस आगीत भस्मसात. संसार उपयोगी वस्तूंचंही मोठं नुकसान. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. बीडच्या धारूरमध्ये केळीच्या बागेला आग. आगीत हजारो झाडे जळून खाक. शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं. परभणीच्या पाथरीत दुचाकी आणि कारची जोरदार धडक. अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू. अपघातामुळे एकच खळबळ उडाली. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये गळफास घेऊन 60 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. कोल्हापूरच्या पन्हाळामध्ये छबुताई पाटील खून प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला. छबुताई यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न यशस्वी न झाल्यानं आरोपीनं खून केल्याची माहिती. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.